त्या दिवशी काय विषय आला, रात्रीचा चिकन खाऊन निघालो होतो आणि म्हणलं बायपासने जाण्यापेक्षा आहे ना म्हणलं जुन्या घाटाने जाता येईल लवकर. खेडच्या जुन्या घाटाने निघालो मी. अचानक म्हणजे ना काळवीट आडवे गेलो. बेकार अंधार पडला होता. मी असा गडबडलो ना, माझ्या फार इट्ट्या कपाळातच गेल्या. थंडीचं वातावरण होतं, एवढं पाऊस पडला होता नुकताच. मला एवढं असं घाबरलं झालं का, फार असं अंगातून घाम यायला लागला. आणि माझ्याकडं ती पुंगाट स्कूटी होती आणि ती पळवती. कुठे पळवती मागून आहे ना, आणि जाताना ऐक नाही मग आहे जोस तुम्ही गाडी पळवायचो का, मागून मला असा आहे ना पैंजणांचा आवाज यायचा. अजून फाटायला लागली होती. मागं म्हणलं मागं बघितलं ना, म्हणलं माझा कार्यक्रम लागायला बसला. आता कसं पण करून पहिलं मला आहे ना घरी जायचं. हॅलो. आणि नेमका विषय काय झाला, पेट्रोलची कांडी पण लुक करायला लागली. म्हणलं आता जर पेट्रोल संपलं माझा 100% कार्यक्रम होणार. नको सांगू मला, भूता बिताचं अजिबात काय नको सांगू. अरे ऐक ना मग तुला काय आलं घाबरायला? तू सांग काय आलं पुढे? तू कोण आहे बाबा, तुला काय सांगू मी? अरे दादा मी कुणी असतो दे, मी ना निम्मा विषय ऐकलाय. निम्मा विषय सांग फक्त मला. वाटलं तेव्हा पाया पडतो, त्याला नाही ऐकायचं ना, त्याला नाही ऐकू दे. मला फक्त तेवढा विषय नाही ना ऐकलं. मापा डोकं बदिर होतं रात्र. सांगतो 2 मिनिटं ऐक. मी काय गाडी लय पळवली आणि गाडी काय 50च्या पुढे रेकत नव्हती. मी कसं बसतो करून आहे ना घाटाच्या वरती गेलो. मला वाटलं गाडीचं काय पेट्रोल संपणार आहे आता, पण गाडीचं पेट्रोल काही संपलं नाही. नंतर मी 2 मिनिटात गेलो घरी. मग काय 2 मिनिटाचा रस्ता होता. आणि मग घरी जाऊन निवांत झोपलो. मग मला वाटतं काय